डॉक्टर काय झालंय? काही सिरियस नाहीये ना? आई बरी होईल ना? ॲक्च्युली अति स्ट्रेसमुळे त्यांचा बीपी पुन्हा शूट झालाय. हे असं सारखं सारखं का होतंय? त्यांनी कोणतं टेन्शन घेतलंय एवढं? आणि हे जर का असं सारखं सारखं होत राहिलं तर त्यांना अटॅक सुद्धा येऊ शकतो. डॉक्टर अहो मग त्यांना ऍडमिट करूयात ना आपण. नको, त्याची गरज नाहीये. मी त्यांना आता मेडिसिन्स दिलेत. त्यांना फक्त आरामाची गरज आहे. आता तर त्यांच्या मनावर काही ताण आला तर मात्र काहीही होऊ शकतं. बाकी घरी आराम केला तरी चालेल. मी जे मेडिसिन्स लिहून दिलेत ते तुम्ही लगेचच सुरू करा. बाकी त्यांच्या खाण्यामध्ये तेलकट मसालेदार पदार्थ येता कामा नये. बाकी मी रुटीन चेकअपसाठी उद्या येऊन जाईनच. आई डॉक्टर कशा आहेत त्या? म्हणजे बऱ्या आहेत ना? पटकन बऱ्या व्हायला पाहिजेत. हो ठीक आहे. मी औषधं दिली आहेत आणि त्यांची काळजी घ्यावी लागेल. हो हो, काही धोका वगैरे काही नाही आहे ना? ठीक आहे ठीक आहे. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. हो शांत. थांब ऋषी, थांब थांब. झालं ना तुझ्या मनासारखं? स्वतःच्या आईला असं बेडवर पडलेलं बघून खूप आनंद झाला असेल. ते किती मनापासून ती सांगत होती, तळमळून सांगत होती, पण तुम्ही कोणी ऐकायलाच तयार नाहीत तिचं. मला वाटलं नव्हतं एवढा बेजबाबदार मुलगा असेल तू. आज जे काही झालंय ना तिला, जो काही त्रास झालाय तो निव्वळ तुझ्यामुळे झालाय. बिचारी आई किती कळवळून सांगते, पण तुम्ही कोणी ऐकायलाच मागत नाही तिचं. एक मिनिट. जे काही आहे ते माझ्या आणि माझ्या आईमध्ये ते आम्ही बघून घेऊ. तुम्ही मध्ये पडू नका. कमळी अजून हॉस्टेलवर आली नाही. ती तुमच्या बरोबर आहे का? ऋषी ऋषी मी काय म्हणते, आपल्यासारख्या श्रीमंत माणसांच्या घरात जेव्हा लग्न होतात ना, तेव्हा घर, परिवार, बिझनेस आणि स्टेटस हे सगळं बघितलं जातं. आणि मला वाटतं की तू आणि अनिका एकमेकांसाठी परफेक्ट आहात. मस्त. सिरियसली. हे नक्की काय चाललंय आणि का? काय कारण असेल की आई अशी विचित्र वागते?